विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. आपण बघत आहोत मॅट्रिसेस. आज दुसरं लेक्चर आहे मॅट्रिसेसचं. तर पुढचे एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 6. फाइंड A if 2A plus 3 matrix 1 2 3 5 equal to 5 6 7 3 असं मॅट्रिक्स दिलेलं आहे आणि विचारलं त्याने आपल्याला ए. ठीक आहे, बघा मग जे दिलं असेल ते घेतलं आपण. 2A plus 3 मॅट्रिक्सच्या बाहेर आहे, मध्ये गेला, सर्वांना करेल मल्टिप्लाय. 3 × 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 5 15, 5 6 7 3 हे मॅट्रिक्स जसंच्या तसं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ए ची किंमत काढायची आहे. तर हे जे मॅट्रिक्स आहे इथं करतात ते प्लस, तर या मॅट्रिक्सला इक्वल टूच्या त्या साईडला घेऊन जा. जेव्हा इकडचं मॅट्रिक्स तिकडं जाईल तेव्हा इथं प्लस आहे ना, तर हा तिकडे गेल्यावरती मायनस होईल. इक्वल टूच्या त्या साईडला जे पण मॅट्रिक्स असेल ते आधी लिहिणार, नंतर हे मॅट्रिक्स आपण याच्या नंतर लिहिणार. इथं प्लस साईन तर मायनस होईल, इथं जर मायनस साईन असता तर लिहिला असता इथं प्लस. दोन मॅट्रिक्समध्ये जर मायनस असेल, पहिल्या कॉलममधून पहिला कॉलम मायनस होईल, दुसऱ्या कॉलममधून दुसरा कॉलम मायनस होईल. 5 - 3 2, 6 - 6 0. म्हणजे पहिल्या कॉलमचा हा जो पहिला एलिमेंट आहे याच्यातून हा पहिला एलिमेंट मायनस करा, या दुसऱ्यामधून हा दुसरा मायनस करा. नंतर आता हा जो आहे 7 - 9, 7 - 9 काही -2. तुम्ही जर साईडला केलं 7 - 9, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर नेहमी करणार आपण सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरचं साईन, म्हणून हा आला -2. दुसरं 3 - 15, पुन्हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह जर असेल तर यांचं करा सबट्रॅक्शन. 15 मधून 3 गेला 12 आणि मोठ्या नंबरचं साईन, म्हणजे इथे -12. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो 2 आहे या एला काय करता तो मल्टिप्लाय करता आहे. मला किंमत काढायची आहे ए ची. मग हा जो 2 मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावरती तो डिवाइड होईल. मॅट्रिक्सला जेव्हा एखादी टर्म आपण डिवाइड करतो तेव्हा ती टर्म अशी लिहायची असते. इथं 1 असतोच, इंटूला 1 इथं असतोच. कोणत्याही टर्मला इंटूला 1 असतो, पुढं इकडं पुढे घ्या असं असतो. मग या 1च्या खाली घेणार मी हा 2. हे मॅट्रिक्स जसंच्या तसं, इथं मल्टिप्लायचं साईन देण्याची गरज नाही. ओके. तर आता पुन्हा ही जी बाहेरची टर्म आहे 1/2 मध्ये गेल्यावरती सर्वांना करेल मल्टिप्लाय. आता 2 × 1/2, 0 × 1/2, -2 × 1/2, -12 × 1/2. हा 2 2 कॅन्सल होईल, 2 2 कॅन्सल होईल, 2 1 2, 2 6 12. मग फायनल आन्सर जे येईल इथं उरला किती 1, 0 × समथिंग 0, इथं उरला -1, इथं उरला हे मायनस साईन उरलं आणि हा 6 1 6. तर हे असेल तुमचा फायनल आन्सर. 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. हा क्वेश्चन विचारला गेला आहे एप्रिल 2013 साठी. ओके. तर
अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. पुढचं एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल असं दिलं आहे. एक्झाम्पल नंबर 7. फाइंड द मॅट्रिक्स X if 4, 5, 6 -3 plus x equal to 10, 0, -1, -6. ओके, हा x आहे बरं, कॅपिटल X. विद्यार्थी मित्रांनो, x ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. इथं एक मॅट्रिक्स या साईडला आहे, एक मॅट्रिक्स त्या साईडला आहे. मग मी काय करेल, आता मला x ची किंमत विचारली आहे ना, x ला ठेवेल मी इकडं आपल्या जागेवरती. तिकडं काय दिसतं तुम्हाला, 10, 0, -1, -6 हे मॅट्रिक्स जसंच्या तसं. आता हा मॅट्रिक्स तिकडं जाईल. आता इथं याच्या समोर काहीच साईन जर नसेल तर प्लस साईन असतं. मग हा तिकडे गेल्यावरती होईल मायनस. 4, -3, 5 आणि 6. विद्यार्थी मित्रांनो, दोन मॅट्रिक्समध्ये मायनस आहे. मग पहिल्या कॉलममधून पहिला कॉलम मायनस करा, दुसऱ्या कॉलममधून दुसरा कॉलम मायनस करा. कसं करणार बघा, 10, -4, 6, 0, मायनस प्लस, म्हणजे इथे येईल फक्त 3. हा मायनस झाला प्लस, म्हणजे 0 -3 जर केला असता, मायनस प्लस, म्हणजे उत्तर आलं असतं 3. पुढं दुसऱ्या कॉलममधून दुसरा कॉलम मायनस करा. इथं काय दिसतं आहे, -1, -5, म्हणजे -1 हा इथं हे मायनस साईन, हा 5. जेव्हा दोन टर्मला मायनस साईन असेल आणि त्यांच्यात जर मल्टिप्लाय जर नसेल तर यांची करायची ॲडिशन, आणि जे सेम साईन आहे ते देणार आपण. म्हणजे यांचं आन्सर किती आलं, -6. पुढं हा -6, हा मायनस इथं 6 होईल. पुन्हा मायनस करायची ॲडिशन आणि मायनस साईन देणार. हे जर असं असतं तर 6 6 जा 36 केला असता आणि मायनस प्लस आला असतं. केव्हा मल्टिप्लाय असतात तर प्लस झालं असतं. मल्टिप्लाय जर नसेल तर ॲडिशन करायची आणि जे दोघांना साईन आहे मायनस ते मायनस साईन देणार. मग इथं काही -12. विद्यार्थी मित्रांनो, x ची आणि ही तुमची व्हॅल्यू. हे पण एक एक्झाम्पल विचारला गेलेला आहे. 2015 एप्रिल 2015 या वर्षी 2 मार्कांसाठी हे एक्झाम्पल विचारलं गेलं आहे. ओके, पुढचं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 8. if a equal to 3, 2, -1, 4, b equal to 1, -3, 2, 0. okay, find matrix x if 2x plus 3a minus 4b equal to I. विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पलला मोस्ट IMP करा. ओके, अशा टाईपचे एक्झाम्पल येऊ शकतात. बघा, मग जे दिलं असेल ते घेणार आपण. ए मॅट्रिक्स दिला आहे तो लिहिणार,
बी मॅट्रिक्स आहे तो लिहिणार. ओके, ए आणि बी मॅट्रिक्स दिल्यावरती त्यांनी ही एक कंडिशन दिलेली आहे. कोणती कंडिशन दिली आहे त्यांनी? 2x प्लस 3a मायनस 4b इक्वल टू आय. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात आय दिसतंय बघा तुम्हाला. आय म्हणजे काय? युनिट मॅट्रिक्स. आय जर दिसत असेल कंडिशनमध्ये तर आयची व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची. ही दोन्ही मॅट्रिक्स 2x2 मध्ये आहे, म्हणजे 2 रो 2 कॉलम आहे, म्हणून ही जी आयची किंमत येणार आहे ती पण 2x2 मध्ये असेल. आयची व्हॅल्यू 2x2 मध्ये असा लिडिंग डायगोनल 1 असतो आणि बाकी एलिमेंट 0 असतात. हे जर 3x3 असतं तर आयची व्हॅल्यू घेतली असती आपण अशी. हे जर 3x3 असतात, 3x3 म्हणजे काय? 3 रो 3 कॉलम, कॉलम 1 कॉलम 2 रो 1 रो 2. याला म्हणतात 2x2 चं मॅट्रिक्स. 3x3 चं कसं असतं? याला म्हटलं असतं आपण 3x3 चं मॅट्रिक्स. समजा ए जर असं दिला असता, ए आणि बी पण असा असता 3x3 चा, मग आय साठी आपण हे घेतलं असतं. ओके, 2x2 असेल तर आय घेणार आपण 2x2 असा. मग 2x, x ची व्हॅल्यू माहित नाही, 3 ॲज इट इज, ए ची व्हॅल्यू टाका. 3 2 -1 4 मायनस व्हॅल्यू -4, बी ची व्हॅल्यू टाका. इथं बी आहे ना, हे पहा -4 इथे दिला, बी ची व्हॅल्यू ही 1 -3 2 आणि 0 इक्वल टू आय ची व्हॅल्यू काय आहे? 1 0 0 आणि इथं 1 किंवा 1. ओके, विद्यार्थी मित्रांनो, मला x विचारलेला आहे. 2x जसाच्या तसा. हा 3 मध्ये जाईल. मॅट्रिक्सच्या बाहेर एखादी टर्म जर असेल तर ती मल्टिपल असते. तर हा 3 मध्ये गेला. 3 3 जा 9, 3 2 जा 6, 3 1 जा 3, 3 4 जा 12. 4 मध्ये गेला. 4 1 जा 4, 4 3 जा 12, हा मायनस पहिल्यापासून 4 2 जा 8, 4 0 जा 0. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आता इकडे बघा. 2x जसाच्या तसा प्लस. आता या दोन मॅट्रिक्स मध्ये काय? इथं मायनस आहे, दिसतं ना मायनस. मग मी काय करेल? 9 -4 5, 6 मायनस मायनस प्लस, 6 मायनस मायनस प्लस 12, 12 सारखी झाली 18, -3 -8, -3 -8 म्हणजे हा मायनस याला देणार नाही, म्हणजे झाले -11. 14 - 0 म्हणजे 14 इक्वल टू 1 0 0 1 जसंच्या तसं. मला x ची व्हॅल्यू काढायची आहे. हे जे मॅट्रिक्स तिकडं प्लस आहे त्याला तिकडं पाठवा. तिकडं म्हणजे कुठं? इक्वल टूच्या त्या साईडला. इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावरती तो तिकडं होईल मायनस. इकडं प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस होईल. 5 18 -11 14. 2x इक्वल टू, आता करा मायनस. मग 1 -5 -4, 0 -18 -18, 0 मायनस, हा मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. 11, 1 -14 म्हणजे -13. ओके, आता हा जो 2 आहे, 2 इकडे करताय मल्टिप्लाय, याला पाठवा तिकडं. मग x इक्वल टू 1/2 -4 -18 11 -13. विद्यार्थी मित्रांनो, जर हा 1/2 जर मी मध्ये घेऊन गेलो तर 4/2 जर केला, -4/2, इथं -2 येऊ शकतं. -18/2 म्हणजे 1/2 जर याला मल्टिप्लाय केला तर इथं -9 येऊन जाईल इथं. पण इथं 11/2 लिहावं लागेल, कारण की 11ला 2ने डिवाइड होत नाही. आणि इथं जर केलं आपण तर -13/2 लिहावं लागेल. म्हणून हा मध्ये जर घेऊन गेलो मी, हा मल्टिप्लाय म्हणजे 1/2ने मध्ये सर्वांना मल्टिप्लाय केलं तरी चालेल आणि नाही केलं तरी पण चालेल. या स्वरूपात जरी उत्तर ठेवलं तरी पण चालेल, पूर्ण मार्क मिळतील. ठीक आहे.
तर असं होतं हे एक्झाम्पल. व्हिडिओ पॉज करून लिहून घेतात आपल्या वहीमध्ये. पुढचं एक्झाम्पल खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. पुढचं एक्झाम्पल सेम टाईपचं एक्झाम्पल आहे. इफ a इक्वल टू 2 4 -1 3, b इक्वल टू 3 -1 -2 4, find x such that टू ए प्लस एक्स इक्वल टू 3b. हे एक्झाम्पल 2017 एप्रिल 2017ला हे एक्झाम्पल विचारलं गेलेलं आहे. ओके, तर बघा जे दिलं असेल ते घेणार मी. ए ची व्हॅल्यू दिली आहे 2 4 -1 3, बी ची व्हॅल्यू दिली आहे 3 -1 -2 4, आणि कंडिशन दिली आहे विद्यार्थी मित्रांनो 2a प्लस एक्स इक्वल टू 3b. हा एक्स आहे, मल्टिप्लायचं साइन नाही. तर 2 ॲज इट इज ए ची व्हॅल्यू जी दिली असेल ती घेणार आपण, एक्स ची व्हॅल्यू जी दिली असेल ती घेणार, 3 ॲज इट इज इथं बी आहे बरं का, काय इथं आहे पहा 3b. बी ची जी व्हॅल्यू असेल ती घेणार, बी ची व्हॅल्यू ही पाहिजे का. ओके विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिक्सच्या बाहेर जर एखादा नंबर असेल तो मध्ये जातो सर्वांना करतो मल्टिप्लाय. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, हा मायनस साइन ॲज इट इज, 2 3 जा 6, प्लस एक्स ॲज इट इज, 3 3 जा 9, 3 1 जा 3, मायनस साइन ॲज इट इज, 3 2 जा 6, मायनस साइन, 3 4 जा 12. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा जो एक्स आहे तो जसाच्या तसा. 9 -3 -6 12, ही टर्म इकडं काय प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस होईल. आणि ही प्लस तिकडं मायनस झाल्याचं आणखी कारण काय की ही टर्म या एक्सला इथं ॲडिशन करते, तर ही टर्म तिकडे गेल्यावरती काय होईल, मायनस होईल. आता एक्स इक्वल टू, आता पहिल्या कॉलममधून पहिला कॉलम मायनस करा. 9 -4 5 -3 -8 -11 -6 मायनस प्लस, म्हणजे -6 प्लस 2 आला -4, 12 -6 करणार मी 6, 12तून 6 गेला 6. तर हे असेल तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, समजलं असेल असं मला वाटतं. जेवढे एक्झाम्पल मी रोज घेत आहे तेवढे सर्व एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये उतरवा आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करत चला. कोणतेच दुसरे एक्झाम्पल करण्याची गरज नाही. पूर्ण चॅप्टर मी डिटेल्समध्ये शिकवणार आहे. रोज व्हिडिओ येईल आणि फ्रीमध्ये शिका विद्यार्थी मित्रांनो. ओके, पुढचं एक्झाम्पल
एक्झाम्पल नंबर 10. If A equal to 2, 4, 3, 7, B equal to 1, -2, 3, 5, find 2A plus 3B minus 5I. ओके, हे एक्झाम्पल आलेलं आहे नोव्हेंबर 2016 या वर्षी. आता ए आणि बी च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे आणि फाइंड ही संपूर्ण टर्म. इथं फाइंड ए बी एक्स वगैरे असं काही नाही आहे. तर फाइंड ही जी कंडिशन दिली आहे याच्यामध्ये व्हॅल्यू टाका आणि जे उत्तर असेल ते तुमचं फायनल आन्सर. जो ए दिला आहे तो घेणार मी, बी दिलाय तो पण घेणार आणि जी कंडिशन दिली आहे त्यांनी आपल्याला विचारलं का त्यांनी 2A plus 3B minus 5I हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग 2 ॲज इट इज ए ची किंमत टाका 2, 4, 3, 7 प्लस 3 ॲज इट इज. बी ची व्हॅल्यू टाका 1, -2, 3, 5 -5. तुम्हाला माहिती आहे आय जर दिसत असेल तर आय ची व्हॅल्यू घेणार आपण 1, 0, 0, 1. ही व्हॅल्यू फिक्स आहे आयची व्हॅल्यू 2/2 मध्ये. ठीक आहे, 1, 0, 0, 1 ही व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम मध्ये इथं म्हणजे पेपर मध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाही. ही व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या मनाने म्हणजे काय, ही व्हॅल्यू फिक्स आहे आयची. आयडेंटिटी युनिक किंवा युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्सची ही व्हॅल्यू फिक्स आहे, ती व्हॅल्यू लिहून टाकायची. जर आय दिसत असेल तर 2/2 असेल तर 2/2 लिहा. हे 2/2 चे ना मॅट्रिक्स म्हणून 2/2. हे जर 3/3 असते तर मी त्याला घेत असतं 3/3. मॅट्रिक्सच्या बाहेरची टर्म मध्ये जाते म्हणजे काय करते 2 2 4, 2 4 8, 2 3 6, 2 7 14, 3 1 3, 3 2 6 minus n as it is, 3 3 9, 3 5 15, 5 1 5, 5 0 0, 5 0 0, 5 1 5. विद्यार्थी मित्रांनो आता नीट लक्षात घ्या बरं का. आता 1 2 3 आतापर्यंत होते 2 मॅट्रिक्स. आता किती मॅट्रिक्स आहेत 3. त्यांच्यामध्ये प्लस मायनस आहे. नीट पहा आता. हां, 3 मॅट्रिक्स जर असेल तर 4 पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम, तिसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम ते लिहिणार आपण. 4 8 3 -6 आणि 5 0 असं लिहून घ्यायचं. पहिला कॉलम याच्यातला पहिला, याचा पहिला कॉलम. आता या 2 मॅट्रिक्समध्ये इथं मध्ये काय साईन आहे प्लस, इथं प्लस प्लस साईन द्या. 2 साईन जर जवळ देत असतील तर दुसरी टर्म ब्रॅकेटमध्ये टाका. नंतर इथं साईन काय आहे, या दोघांमध्ये प्लस साईन, यांच्यामध्ये मायनस साईन म्हणजे इथं मायनस घ्या. समजलं. आता थोडंसं लांब. आता दुसरा कॉलम 6 14 9 15 0 5 म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचा दुसरा कॉलम लिहिला, दुसऱ्या मॅट्रिक्सचा दुसरा कॉलम लिहिला, तिसऱ्या मॅट्रिक्सचा तिसरा कॉलम लिहिला, सॉरी दुसरा कॉलम लिहिला तिसऱ्या मॅट्रिक्सचा. हां, आता यांच्यामध्ये साईन काय प्लस, मग इथं या दोघांमध्ये प्लस, या दोघांमध्ये साईन काय मायनस, मग इथंही मायनस मायनस. ओके, म्हणजे प्लस साईन असेल तर प्लस द्या, मायनस असेल तर मायनस द्या. आता 4 आणि 3 7, 7 मधून गेला 5, उरला किती 2. 8 हा प्लस मायनस मायनस होतो, प्लस मायनस का होतो मायनस. मग प्लस मायनस मायनस म्हणजे 8 - 6 किती आला 2. 9 9 आणि 6 15, नंतर 15 मधून 5 गेला 10, 10 आणि 14 24.
ही झाली तुमची फायनल किंमत. ठीक आहे, हे हो गया आपका फायनल आन्सर. समजलं असेल असं मला वाटतं. पुढचं एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 11. इफ a equal to 2 3 minus 3 4, b equal to 4 3 5 minus 2, c equal to 3 0 minus 1 6, find 3a plus 4b minus 2c. हे एक्झाम्पल डिसेंबर 2008 या वर्षी विचारलं गेलं आहे. पुन्हा बघा, आपला ABC दिला आहे. ए ची व्हॅल्यू दिली आहे 2 3 minus 3 4. बी ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 4 3 5 minus 2. सी दिला आहे 3 0 minus 1 6. ओके, आणि विचारलं काय आहे 3a plus 4b minus 2c. आता 3 ॲज इट इज. ए ची व्हॅल्यू टाका 2 3 minus 3 4. 4 ॲज इट इज. बी ची व्हॅल्यू टाका -2. सी ची व्हॅल्यू टाका. ओके विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिक्सच्या बाहेर जर टर्म असेल मध्ये घ्या तिला. 3 2 6, सर्वांना मल्टिप्लाय करेल. 3 3 9, 3 3 9, 3 4 12, 4 4 16, 4 3 12, 4 5 20, 4 8 4 2 8. मायनस आहे जशीच्या तशी. पुढं 2 ने मल्टिप्लाय करा. 2 3 6, 2 0 0, 2 1 2, 2 6 12. हा मायनस कावर गेला, मायनस होतो. आता मागच्या वेळेस आपण थोडंसं लॉंग पद्धतीने केलं. आता मी डायरेक्ट करेल. पहा, डायरेक्ट कसं करायचं ते शिकवतो तुम्हाला मी. 3 मॅट्रिक्समध्ये जर प्लस मायनस जर असेल तर डायरेक्ट कसं करायचं ते पहा. सर्वात पहिले पहिल्या कॉलमचं पहिला नंबर 6, म्हणजे हा नंबर, हा कोपऱ्याचा नंबर, हा कोपरा, ए वाला और ए वाला. 6 इथं मध्ये पाच जायचं. 6 + 16 झाले किती 22. 22 - 6, 22 मधून जर 6 गेला बघा किती 16. ठीक आहे. आता त्याचा खालचा नंबर हा बघा 1 2 आणि 3. 9 + 12 झाले 21. 21 - 0 21. नंतर मग हा नंबर कोणता, हा इकडचा कोपरा कोपरा कोपरा, म्हणजे -9 + 20. -9 + 20 म्हणजे आला +11. +11 ना, 11 हा मायनस होईल प्लस, म्हणजे 11 + 2 झाले किती 13. असं डायरेक्ट येत नसेल थोडी तर कॅन्सल करा वाटल्यास. नंतर आता हा राहिला एकटा कोपरा, हा कोपरा, हा कोपरा, हा कोपरा. 12 प्लस मायनस मायनस, 12 प्लस मायनस मायनस म्हणजे 12 - 8 उरला किती 4. 4 +4 बरं का, आणि हा -12 +4 - 12 म्हणजे किती झाले
+4 -12 म्हणजे झाले -8. इथं उत्तर येईल -8. आणि जर असं कळलं नसेल तर हा नंबर घ्यायचा प्लस हा 16 -6 असा कॅल्सीमध्ये करायचा. त्याला यालाही तसंच हे हे +12 -0 तसं घ्यायचं याप्रमाणे. तर हे झालं तुमचा फायनल आन्सर. ठीक आहे. आज मी 6 एक्झाम्पल घेतलेले आहे. तुम्हाला 2 एक्झाम्पल मी गिफ्ट देतो. गिफ्ट म्हणजे काय, होमवर्क. हे तुम्ही सॉल्व करणार. जे पण एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला करता येईल याची मला गॅरंटी आहे. ठीक आहे. व्हिडिओ फक्त रेग्युलर बघा आणि रेग्युलर वह्या पूर्ण करणं इथून बघून. कधी कधी अक्षर छोटं असल्यामुळे दिसत नसेल तर व्हिडिओला असा झूम करा आणि बघा. ओके. तर तुम्हाला होमवर्कसाठी एक्झाम्पल देत आहे मी. पहिला आहे म्हणजे हे 12 नंबरचं एक्झाम्पल असेल जे तुम्हाला असेल HW. टू 4 3 7 1 4 3 6. Find 2A plus 2B minus 4I. ठीक आहे. याचा जे आन्सर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 2 16 12 आणि 22. ओके. याचा आन्सर हे यायला पाहिजे. चेक करून घ्यायचं. 13 नंबरचं एक्झाम्पल. If x equal to 1 - 3, 2 4 and y equal to 4 1 5 - 3, find find 3x plus y. ओके मित्रांनो, आतापर्यंत ए आणि बी होतं मॅट्रिक्सचं लेबलिंग. आता एक्स आणि वाय आहे. तर आपण आन्सर लिहिताना 3 एक्सची व्हॅल्यू टाकायची प्लस वायची व्हॅल्यू टाकायची. 3ने मल्टिप्लाय करायचं. याला जे आन्सर येईल त्याला त्याच्यात हे ॲड करायचं. तर याचं जे आन्सर यायला पाहिजे याचं आन्सर येणार आहे 7 - 8 11 आणि 9 असं उत्तर येत आहे का ते चेक करणार ते. ठीक आहे. उद्या बघणार आपण नवीन टाईपचे एक्झाम्पल. ठीक आहे. तर आज आपण इथलं हे लेक्चर आज थांबूया. बाकीच बघू आपण उद्या. टिल देन बाय बाय.